आयुष्यभर चांगलं नाही. किडन्या जातात, ब्लडमध्ये प्रॉब्लेम येतो, केस जातात, डोळ्यांना प्रॉब्लेम येतो गोळ्या कमी करून. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने इंडियामधला जे सर्वे केला, जेवढे काही पेशंट बीपीचे आहे त्यांना प्रॉब्लेम मेडिसिन खाल्ल्याने जास्त झाला. मेडिसिन खाल्ल्या, लो बीपीचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मेडिसिन जे कंटिन्युअस मेडिसिन घेतात ना लोक, त्यांना लो बीपीचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आहे. हा मी नाही सांगत आहे, WHO सांगतो. सो त्यामुळे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदलणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. लाईफस्टाईल म्हणजे काय, आज तुम्ही जे जगता आहात त्यात काय चुकीचं करताय, म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल, चुकीची जीवनशैली, ती जीवनशैली तुम्हाला कशी हेल्दी करता येईल, म्हणजे ॲक्टिव्ह करता येईल, ते आम्ही शिकतो. म्हणजे लोकांना व्यायामाचं महत्त्व, आहाराचं महत्त्व, आहारामध्ये काय पौष्टिकता असायला पाहिजे त्याचं महत्त्व आणि का असायला पाहिजे. आज जे आपण खातो आहे भाजीपाला वगैरे जे काही घरात आपल्याला लागतं, त्यातून तुमची शरीराची गरज जी आहे ती भागत नाही, अजिबात नाही भागत. जी गरज आहे शरीराची ती गरज नाही भागत आहे. व्हायटॅमिन्सची, मिनरल्सची, प्रोटीन, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट्स, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला लागतात त्याची गरज भागत नाही मुळात. आणि ती गरज न भागल्यामुळं शरीरामध्ये त्याची डेफिशियन्सी, कमतरता एक काळ असा येतो 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट ही आजारासारखी जाणवायला लागते. हातपाय दुखणं, चरबी वाढलेली आहे. चरबी का वाढते आपल्या जीवनामध्ये आपण कधी विचार करत नाही. पोट भरतं त्याचं समाधान आहे, पण त्याच्यातून जातं काय शरीरामध्ये, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, याच्यावर जास्त जोर आहे. 40% कार्बोहायड्रेट्स लागतात आपल्या शरीराला, पण आपण आज इंडियामध्ये 60 ते 65% कार्बोहायड्रेट्स खातो. फक्त 35% ते बाकीचं सगळं, त्यातही 10% फॅट्स असतात आपल्या जेवणामध्ये. सो त्याने काय झालंय, शरीरावरची चरबी वाढत गेली, मोटापा वाढत गेला आणि ओबेसिटी वाढली, म्हणजे आजार वाढले. सिंपल आहे, तुमचं वजन वाढलं ना, तुमचं वजन हा वाढला, तुमची चरबी वाढली की तुम्हाला आजार जडतात. त्याला आपण अनहेल्दी लाईफस्टाईल म्हणतो, कारण लोकांना व्यायाम माहित नाही. सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, धावपळीचं जग आहे. सेडेंटरी म्हणजे काय, व्यायामच नाही शरीराला, धावपळीचं जग आहे. सगळं जो तो उठला की नोकरी, पैसा, पाणी, घर, बंगला, गाडी, बस. शरीर एवढं मोलाचं दिलंय देवाने, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. पण जेव्हा वरचा सांगतो की बाबा आता थकली तुझी बॉडी, 50शीतच तू आता लक्ष घाल, तेव्हा मग सगळं झाल्यानंतर मग म्हणतात आता आपण आरोग्याकडे लक्ष देऊ. वेळ गेलेली असते. तुम्ही तेच आधी केलं तर तुम्हाला म्हातारपण तुमचं ठणठणीत जाईल. दवाखाना, गोळ्या, डॉक्टर नाही, ती गरज नाही पडणार. त्यामुळे मग आपण तेच शिकवतो लोकांना की निरोगी कसं जगायचं, निरोगी राहून आनंदी कसं राहायचं, तेच बस, काहीच नाही. व्यायाम करायचं महत्त्व, आहार, तुमचं वेळोवेळी चेकअप, हेल्थ चेकअप, त्यानुसार तुम्हाला आहाराचा सल्ला देणं, या सगळ्या गोष्टी. आणि हेच जीवन राहणार आहे पुढे भविष्यात. कारण तुमचं जे आहे, आता मागं एक रिसर्चमध्ये मी वाचलं होतं की आपले इंडियन जिनोम जे आहे हे मेडिसिनच्या विरोधात एवढे प्रतिकारक्षम झालेले आहे की तुम्हाला एका गोळीने रिझल्टच येत नाही, 2 गोळ्या खाव्या लागतात. हे असंच जर राहिलं तर आपली जी येणारी पिढी आहे ती एवढी रेजिस्टन्स राहील मेडिसिनच्या विरोधात की त्याला 2 नाही 4 गोळ्या घ्याव्या लागतील. मग हा असंच जर राहिला तर किडन्या राहतील का, कारण त्याला तर फिल्टर करणंच आहे. फिल्टर करून करून एक कालावधी असा येईल तिची क्षमता समजेल फिल्टर करायची मेडिसिनला, मग किडन्या, मग ते किडनी गेली, मग डायलिसिस येते, ते प्रकार वाढतच जाणार आहे. त्यामुळे मग याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तुम्हाला तर हाच पर्याय आहे, व्यायाम, सकस संतुलित आहार आणि वेळोवेळी चेक. या गोष्टी ज्यांनी फॉलो केल्या तो आयुष्यात 100% निरोगी राहणार आहे. एवढं करायचं. मला गरज आहे.